हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे डीसी शंट मोटरचा प्रॉब्लेम काय आहे बघा. 250 व्होल्ट डीसी शंट मोटर ऑन नो लोड रन्स ॲट 10⁻³ RPM म्हणजेच 1000 RPM अँड टेक्स 5 अँपियर करंट. द टोटल आर्मेचर अँड शंट फील्ड रेजिस्टन्स 0.2 Ohm अँड 250 Ohm respectively. Calculate the speed when loaded and taking a current of 50 ampere. If armature reaction weakens the field by 3%. मित्रांनो, हा प्रॉब्लेम नुसता प्रॉब्लेम नाही, बऱ्याच गोष्टी हा सेन्स करून जातोय. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो यामध्ये, की एक बैलगाडी आहे धरून चला. एक काय आहे, बैलगाडी आहे, दोन बैलांच्याशी कन्सिडर करा. हे असं आहे, असं कन्सिडर करा. आता हे चित्रात काही जास्त दाखवता येणार नाही. ह्या बैलगाडीवर लोड ठेवायच्या अगोदर समजा हा लोड आहे काय, तर बैल जोरात पळणार बरोबर. पण जर म्हणजे त्यावेळेचं स्पीड काय असणार आहे, N1 जास्त असणार आहे. समजा ह्यावर वैरण किंवा आपण ऊस तोडी कामगार ज्यावेळी ऊस ठेवतील त्यावेळी हा बैल काय होणार आहे, स्पीड थोडंसं कमी होणार आहे. इथं स्पीड कमी आहे पण तो हंबरणार आहे का, नाही, जास्त हंबरणार नाही. इथं स्पीड वाढलं तर बैल काय करणार आहे, हंबरायला चालू करणार आहे. म्हणजे करंट काय होणार आहे, तो वाढणार आहे. हे कोरिलेटेड करा, कुठलीही मोटर असून ते कोरिलेटेड करा. म्हणजे हे स्पीड काय झालं, स्पीड करते हे हंबरणे इज कोरिलेटेड टू करंट. म्हणजे बघा, बैलगाडी आहे, ओझं नाही अजिबात. बैलाला थोडंसं किक दिली म्हणजे इथून असं मारलं, हा काय सप्लाय व्होल्टेज चाबुकानं, की तो पळायला चालू करणार आहे बरोबर. पण ज्यावेळी बैलावर लोड येईल त्यावेळी काय होणार आहे, त्याचं स्पीड कमी होणार आहे आणि करंट काय होणार आहे, वाढणार आहे. करंट वाढणार आहे म्हणजे हंबरणं त्यावेळी काय होणार आहे, वाढणार आहे. सेम केस कुठं अप्लाय होते, आपल्या मोटरला होते. तर मोटरच्या आधी डायग्राम बघा, दोन प्रकारे इथं काढता येईल डायग्राम. पहिली डायग्राम म्हणजे नो लोड कंडिशनला, म्हणजे हे शंट मोटर आहे, हा आर्मेचर आणि हा फील्ड, इथं सप्लाय. इथं दुसरी एक काढतो, आणि ह्यावेळी इथं काय दिलेलं आहे, ह्या पुलीला लोड दिलेला आहे. हे काय दिलेलं आहे, इथं लोड दिलेला आहे. आता ह्यामध्ये बघा दोन केसेस आहेत इथं. त्याच्या आधी गिव्हन लिहूया आपण. गिव्हन काय दिलेलं आहे, 250 व्होल्ट डीसी शंट मोटर, म्हणजे सप्लाय किती आहे, 250 व्होल्ट. नो लोड रन्स ॲट 1000 RPM. नो लोडला किती आहे, 10⁻³ RPM आहे. टेक्स अ करंट 5 अँपियर, म्हणजे नो लोड लाईनचा करंट किती आहे, 5 अँपियर. म्हणजे इथून किती करंट घेते ते, 5 अँपियर. द टोटल आर्मेचर रेजिस्टन्स किती आहे, 0.2 Ohm अँड फील्ड रेजिस्टन्स किती आहे, 250 Ohm रिस्पेक्टिव्ह. कॅल्क्युलेट द स्पीड वेन लोडेड. म्हणजे N1 कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ आर्मेचर रिॲक्शन द विकन्स द फील्ड बाय 3%. तुम्हाला एक सांगतो, माझा जो व्हिडिओ आहे फील्ड कंट्रोल मेथड, डीसी शंट मोटरचा फील्ड कंट्रोल मेथड, तो तुम्ही पहा. त्यामध्ये बघा इथं काय लिहिलं आहे, आर्मेचर रिॲक्शन विकन्स द फील्ड बाय 3%. म्हणजे काय, ज्यावेळी दुसरी कंडिशन क्रिएट होणार आहे, म्हणजे ह्या मोटरवर इथं काहीही लोड नाही आहे, ह्या मोटरवर फोकस करायचं, ह्या मोटरवर काहीही लोड नाही आहे. पण एक मिनिट, इकडे फोकस करा. ह्या मोटरवर काय दिलेलं आहे, लोड दिलेला आहे. या मोटरवर लोड दिलेला आहे. ज्यावेळी इथं लोड दिलेला आहे त्यावेळी काय करणार आहे, ह्यातले जे फ्लक्स क्रिएट होणार आहे ते 3% कमी झालेले आहे. म्हणजे आधी जर फ्लक्स 100% असतील पहिल्या केसला, म्हणजे केस 1ला जर 100% फ्लक्स असतील तर 3% कमी झाले. म्हणजे आता किती झाले, 97%. कुठल्या, दुसऱ्या केसमध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, φ1 जर 100 असेल तर φ2 किती होणार आहे, 97. φ2 किती होणार आहे, 97. म्हणजे असंही होऊ शकतं ना, की φ2 अपॉन φ1 बरोबर किती होईल, 97/100. हे कळते का बघा, हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तर पहिल्या केसला जर 100% फ्लक्स असतील तर दुसऱ्या केसला किती झाले फ्लक्स, 97%. का, तर मोटरवर लोड वाढलेला आहे. तर φ1 किती मानलं आपण, 100 मानलं, 3% कमी झालं, तर 100 वजा 3 किती येतं, 97. म्हणजेच काय येईल, φ2 अपॉन φ1 बरोबर किती येईल, 97/100. तर आता बघा, स्पीड कंट्रोलचा कुठलाही प्रॉब्लेम असून ते तुम्ही स्पीड कंट्रोलचे व्हिडिओ आधी नीट बघून घ्या, कारण का ते फार महत्त्वाचे आहेत. तर ह्यामध्ये बघा कसं होणार आहे, तर स्पीड कंट्रोलचं आपल्याला माहीत आहे काय आहे इक्वेशन, इथं मध्ये बरोबर मध्ये लिहितो, लक्ष द्या. EB
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन इंटू फाय किंवा एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई बी अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. ही इक्वेशन्स फार महत्त्वाचं आहे. ह्या एकाच इक्वेशनवर सगळ्या स्पीड कंट्रोलच्या मेथड्स काय होऊ शकतात, व्हॅरी होऊ शकतात. सगळ्या स्पीड कंट्रोलच्या मेथड्स काय होतात, व्हॅरी होतात. तर आता या गणिताकडे जाऊया. आता स्पीड कंट्रोलचा कुठलाही प्रॉब्लेम येऊन दे, बॅक EMF हा काढावाच लागतो. त्याच्या अगोदर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ही देतो की हे दिलेलं होतं की आर्मेचर करंट, लाईन करंट अँड फील्ड करंट यांची रिलेशन्स दिलेली होती. तोही व्हिडिओ नीट बघून घ्या. इथं फोकस. तर इथं बघा, हा लाईन करंट असेल तर इकडून जाणारा हा काय असतो, आर्मेचर करंट, आणि इकडून जाणारा हा फील्ड करंट. म्हणजे आपल्याला माहिती आहे लाईन करंट बरोबर काय येतं, आर्मेचर करंट प्लस फील्ड करंट. आता ह्या ठिकाणी फील्ड करंट दिलेलं नाही, पण आपण काढू शकतो. कसा, तर हे बघा पॅरलल सर्किट आहे. म्हणजे काय होणार, हे 250 व्होल्ट आहे आणि इथं काय आहे, फील्ड रेझिस्टन्स दिलेला आहे. फील्ड रेझिस्टन्स किती आहे, 250 आहे. म्हणजेच व्ही बरोबर काय होणार, IF इंटू RF. म्हणजे बघा हे व्होल्टेज इथं आहे, तेवढंच व्होल्टेज इथं असणार आहे, तेवढंच व्होल्टेज इथंही असणार आहे. ह्यावरून आपल्याला कळतं की व्ही किती आहे, 250. IF कॅल्क्युलेट करायचं आहे आणि RF किती आहे, तोही 250. म्हणजे हे एकमेकाला कॅन्सल होईल. म्हणजे IF किती होईल, 1 एम्पियर. ॲट एनी लोड, म्हणजे फुल लोड टू नो लोड टू फुल लोड IF चेंज होणार नाही. का चेंज होणार नाही, तर IFच्या सर्किटमध्ये कुठलीही गोष्ट त्यांनी इंटरफेअर केलेली नाही आहे. आता बघा IL दिलेला आहे तुमचा किती आहे, 5 एम्पियर बरोबर IA प्लस हे 1. म्हणजे ह्याच्यावरून IA किती येईल, 4 एम्पियर येईल. हा झाला IA1. हॅलो. आता IA1 हे कुठले आहे, हा नो लोडचा करंट आला, नो लोडचा करंट. आता आपण इथं फुल लोडचा पण कंपॅरेटिव्हली काढून ठेवू, म्हणजे तुम्हाला समजेल की फुल लोडचा करंट कसा येतो ते. आता ह्या डायग्रामकडे या तुम्ही. आता केस सेकंडला काय दिलं आहे त्यांनी, ज्यावेळी मोटरवर लोड पडतोय त्यावेळी व्हेन मोटर इज लोडेड, आता बैलगाडी काय केलेली आहे, लोडेड केलेलं आहे, त्यावेळी मोटर किती करंट ओढायला लागल्या, 50 एम्पियर करंट ओढतोय. त्यांनी इथं काही चेंज सांगितलं आहे का, काही सांगितलेला नाही. म्हणजे इथं सुद्धा हेच इक्वेशन अप्लाय होणार आहे. हे इक्वेशन आहे असं घेऊया. IL किती आहे, आणि एकदा लिहितो, IL इज इक्वल्स टू IA प्लस IF. आता बघा IA किती आहे, IL किती आहे, 50 इज इक्वल्स टू IL 50 आहे, IA माहीत नाही, IF1 आहे, ऑलरेडी इथं काढलेलं आहे आपण. ह्याच्यावरून IA काय येईल, IA2 घेऊ आपण. IA2 किती आलं, 49 एम्पियर. IA2 किती आलं, 49 एम्पियर. हे कुठलं आहे, ऑन लोड. मित्रांनो हे बघा, नो लोडचा करंट 4 एम्पियर आहे आणि लोडवर घेतली मोटर की किती येतोय, 50 म्हणजे 49 एम्पियर येतो, 49 एम्पियर. ह्याच्यावरून एक लक्षात गोष्ट येते की मोटरवरचा जर लोड वाढला तर करंट वाढतो. ही गोष्ट सुद्धा ह्या प्रॉब्लेममधून समजून येत आहे. आता आपण प्रॉब्लेमकडे जाऊ. ह्या ठिकाणी आता EB1 कॅल्क्युलेट करू कंडिशन 1 साठी. EB1चा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. काय माहीत आहे, V मायनस IA RA. V किती आहे, 250. IA1 आता घ्यायचा आहे. IA1 किती आहे, 4 इंटू RA1 किती दिलेला आहे, 0.2. म्हणजे हे किती होईल, 250 वजा 0.8 म्हणजे हे किती होईल, 249.2 व्होल्ट. हे झालं EB1. ओके. आता EB1 झाला. आता EB2 कॅल्क्युलेट करूया. EB2 म्हणजे काय येईल, EB2 कसं येईल, तर V मायनस IA2 R2. V किती आहे, 250 मायनस IA2 किती आहे, हे बघा इथं काढलेलं आहे IA2 49 इंटू R2 चेंज होणार नाही, तो आर्मेचरच रेझिस्टन्स आहे, तो किती आहे, 0.2 आहे. आता बघा 250 वजा 49 जुनी 98 म्हणजे हे किती आलं, 9.8. म्हणजेच हे किती येईल, 250 वजा 9.8 बरोबर 200. हे किती आलं, 240.2 व्होल्ट EB2. आता आपल्याला इक्वेशन, स्टँडर्ड इक्वेशन माहीत आहे. स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, तर हे बघा, N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EB अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. आता आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन माहीत आहे, N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EB अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. ओके. मग आता इथं लिहू, काय लिहायचं,
काय कॅल्क्युलेट करायचं, N2/N1 इज इक्वल्स टू काय येईल, EB2/∅1 इंटू इथं काय येईल, ∅2/EB1 येईल. हे जर समजत नसेल तर आणि एक इक्वेशन हे फाय सरळ इकडे घ्या, म्हणजे EB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N इंटू फाय. म्हणजे काय येईल, EB2/EB1 इज इक्वल्स टू N2/N1 इथं काय येईल, ∅2/∅1. EB2 किती आला आपला मित्रांनो. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा, EB1 आणि EB1 किती आहे, 249.2 आहे. आणि EB2 किती आहे, 240.2. सॉरी, EB1 किती आहे, 249.2 आणि EB2 किती आहे, 240.2 आहे. ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, लोड इतका 10 पटीनं वाढलेला आहे, करंट 10 पटीनं वाढलेला आहे, तरी पण बॅक EMFमध्ये जास्त चेंज झालेला नाही आहे. ह्याच्यावरून काय कळून येतं, तर DC शंट मोटरमध्ये स्पीड जास्त व्हेरी होणार नाही. DC शंट मोटरमध्ये स्पीड जास्त व्हेरी होणार नाही. आता बघा, EB2 किती आहे आपला, तर 240.2 भागिले EB1 किती आहे, 249.2 बरोबर. N2 कॅल्क्युलेट करायचं आहे, N1 10⁻³ आता बघा, ∅2/∅1 इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ∅2/∅1 किती आलं आहे, तर 0.97 घेऊ डायरेक्ट आपण इथं, किती 0.97, कारण का 97ला 100 भागलं की 0.97 येतं. तर हे आता N2 बघू कसं येतं आहे, तर हे बघा 240.2 डिवायडेड बाय 249.2. आता 10⁻³ इकडे डिवायडेशनमध्ये, इकडे गेलं की मल्टिप्लिकेशनमध्ये होईल 10⁻³. आता हे 0.97 इकडे कशात आहे, मल्टिप्लिकेशन, इकडे गेलं की डिवायडेशनमध्ये येईल. तर हे कॅल्क्युलेटरवर करू आपण, 240.2 डिवायडेड बाय 249.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 0.97. म्हणजे N2 किती आला आपला, 993.69 RPM. हे झालं आपला आन्सर. फक्त एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ते DC शंट मोटरमध्ये स्पीड N1 बघा आपलं किती आहे, 10⁻³ आहे, आणि N2 किती आला आहे, फक्त 7 RPM कमी झालेला आहे, म्हणजे 993 पॉईंट समथिंग, म्हणजे 6 RPMनंच कमी झालेला आहे लोड एवढा वाढला तरी. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, DC शंट मोटरलाच काय म्हणतात, कॉन्स्टंट स्पीड मोटर म्हटलं जातं. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द इलेक्ट्रो क्रक्स यूट्यूब चॅनल.